गुड आणि केळी. पाणी टाकायचं. पाणी नाही, पाण्याचा थेंबही नाही घ्यायचा आहे. तो गुड आणि केळी खोतरस गुड पाहिजे. असा गुड बारीक करून पूर्ण आपल्याला असा मिक्स करायचा आहे. ठीक आहे. एका डबके प्लास्टिकची डबकी बकेट घ्या. हे नाही बंबाळाची एखादी डबकी आणा. भरणी असं नाही का सध्या बकेट घ्या. नसेल तर बकेट घेऊन घ्या सध्याला. चालते. आता हे पूर्ण असं आपल्याला या पद्धतीने मिक्स करायचं. एखादी खरं प्लास्टिकची सोनपापडीची भरणी असेल एखादी पाहतो ते असेल ना छोट्या. जसं जसं आपण याला मिक्स करू, गुड थोडं बारीक करून घ्यायचा. आता याच्यात काही खडे आहेत तर बारीक करणं नाही झालं पूर्ण. जसं जसं काढू तसं तसं असं लिक्विड तयार होतं. आणि 10 दिवस आपण हे प्लास्टिकच्या भरणीत भरून ठेवायचं आहे. 10 दिवस ठेवायचं आहे. एअर पॅक. फक्त दर तिसऱ्या दिवशी एअर काढायचा. नाही एअर काढला तर डबकी फुटते, सब ब्लास्ट होते. त्यासाठी आपल्याला एअर काढत राहायचं आहे. डबकी पर्यंत काहीतरी करायचं म्हणजे करत ना मिक्स भरून पातळ पातळ होत चाललंय. पाणी झालं असं कडाव करा. दिसत सगळ्याच. जसं जसं हे पातळ होय 10 दिवस आपण एअर पॅक करून ठेवल्यानंतर याच्यात जी क्रिया सुरू होते ना पूर्ण हे लिक्विड फॉर्म मध्ये तयार होते. काल बॉटल आणली होती, एखाद्याने देऊन दिली होती. हा हे लिक्विड या पद्धतीच तयार होते ते पूर्ण. आणि 10 दिवसानंतर मग काय करायचं की आपल्या मनात मग आपल्या मनातली काही शंका येईल. मग आता या खोत्राचं काय करायचं, मग हे गर राहिला याचं काय करायचं. तर सरळ काय करायचं, हे डबकी जी आहे आपली 5 लिटर पाण्यात बकेटीत काढून घ्यायचं. आणि बकेटीत काढवलं की 5 लिटर पाणी ते फडक्यानं काढून घ्यायचं किंवा चाळणीनं किंवा लगदा उघड्यात टाकून द्यायचा. आणि जे लिक्विड आहे ते त्या अर्धा लिटरनं पाण्यात घेऊन फवारणी करायचं. 1 किलो टाकायचं. 10 दिवसात तयार झाल्यानंतर काय प्रमाण एका पंपाला 10 लिटर टाकायचं. आणि जर असंच जर वापर करायचं काम पडलं तर सरळ आपलं 50 मिलीचं माप भरायचं आणि एका पंपातून टाकायचं. 50 टाकताना मग तुमचे प्रश्न आणखी डोक्यात तयार होईल. सायनीचं अटकन मग त्याच्यापेक्षा मग जर 5 लिटर पाण्यातून जर काढलं अर्धा लिटर एका पंपाला घ्यायचं तर 10 पंप आपले होऊन जाते. 1 किलो गुळ आणि 1 किलो गुळ 1 किलो समप्रमाण ठेव. जर दोन फवारण्या जर काढल्या तर पिकाची प्लेन टाकायचं नाही. याच्यात तुम्हाला दशपर्णी घेऊन फवारणी करू शकता. दशपर्णी घेऊ शकता, जीवामृत सोबतही करू शकता, गोकृपा सोबतही करू शकता. कोणत्या याच्यासोबत वापर करू शकता. फक्त केमिकल, बाहेरचं केमिकल कोणतंच नाही. टॉनिकचं काम करते कीटनाशक.
पाहिजे ना, हात माय भरलीच आहे पडावर खराब होते. म्हणून फेकून देतो. दुसरं म्हणजे ज्यावेळेस गाय मरण पावते त्यावेळेस आपण काय करतो आपण गाय मेल्यावर जंगल आहे म्हणून फेकून देतो, खाटी कुत्री. पण त्याच गायीला जर गाय मरण पावल्यानंतर जर आपण त्या गायीच्या शेतामध्ये नेलं धुळ्यावर आणि धुळ्यावर जर कचरा काढलं, आपल्या इथचं ट्रॉलीवर खत नेलं, शेणखत गायीचा गड्डा केला आणि ते खत मीठ चव होताल भरलं आणि त्याच्यामध्ये खत तयार झाल्याने पॅक केल्यानंतर जर 2 दिवसानं 4 दिवसानं त्याच्यामध्ये 200 लिटर जीवामृत सोडलं, कारण गाय मरते म्हणून माहीत नसते, उद्याच मरणार आहे बा जीवामृत तयार करून ठेवली असं आपण करणार. तर जीवामृत तयार करून त्याच्यामध्ये जर सोडलं किंवा गोकृपा वेस्टी कंपोस्ट काही जीवाणू कोणते तरी त्याच्यात सोडा, त्याला 3 महिने तसंच ठेवा. 3 महिन्यात ते आपल्याला काम पडत नाही, पडतं 6 महिन्यानं. 6 महिन्यापर्यंत तसं राहिलं, वरून पॅक करून ठेवून द्यायचं खत. खतानच काय त्याच्यावर पल्ली नाही टाकायची, काहीच नाही, फक्त तिथं खड्डा नाही पडतो. एक पॅक झाला त्याच्यातली तुम्ही वरीत असाल तर 6 महिन्यात कमीत कमी महिन्यात तरी एकच पाणी सोडा आणि 6 महिन्यात खड्डा उपसा, त्याच्यातले हाडकं बाहेर काढून टाका गाईचे, जेवढे हाडकं आहे ते सगळे बाहेर काढा आणि खत शेतात फेकून द्या. पुन्हा त्याच्यात एक शेतात टाकाळी कचरा असं तुम्ही 6 वर्ष जर त्याचा वापर केला तर तुमच्या जमिनीमध्ये सगळ्या जीवाणूची भरपाई ती एकटी गाय करते, त्याला समाधी खत म्हणते. त्या खताची किंमत जर पाहिली तर 1800 रुपयाचा 30 किलोची बॅग आहे. 1800 रुपयाची 30 किलोची बॅग आपल्या इथं फुकट भेटते. पण आपण लवतवाडी एक नेर तालुक्यातलं गाव आहे, त्या गावामध्ये गाय कोणाची नव्हती. एक शेतकरी आहे तिथं, त्याच्याच बांधात गाडते, फक्त गाय मिली म्हणून सांगा येते, गाडी टाकते बैलगाडी, स्वतःच गाडी, सगळं स्वतःच. आज त्या शेतामध्ये काहीच त्याचं काम नाही, ना हे दशपर्णी फवाराचं काम ना काहीच करायचं. एवढी ताकद वाढलेली आहे. ज्याचे वेस्टेज मनुष्य तो ते सर्वच पॉवरफुल आहेत, फक्त त्याच्या जोपासना आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचं.